छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून 99 जणांना उमेदवारी देण्यात आली। संजय शिरसाटांची मुलगी हर्षदा आणि मुलगा सिद्धांतला तिकीट देण्यात आलं। आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मुलालाही उमेदवारी देण्यात आली। 3 माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे 99 उमेदवार रिंगणात आहे। 17 माजी नगरसेवकांसह नातेवाईकांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। आयारामांनाही उमेदवारी दिल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे ठाकरे गटाची ही रणनीती पाहायला मिळते। तर या संदर्भात आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरहून आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत। विजय, आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी काल घडलेल्या होत्या। निष्ठावंत नाराज झाले होते आणि त्यानंतर युती असेल किंवा ठाकरे गटाची ही रणनीती असेल, कशा पद्धतीने संभाजीनगरात वातावरण? नक्कीच अंकिता, जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये काल मोठा गदारोळ झाल्याचा पाहायला मिळत होता। विशेष म्हणजे भाजपमध्ये जे आहे संपूर्ण प्रकरण झालं होतं, कारण भाजपचे जे निष्ठावंत आहेत ते आक्रमक झाले होते। काही महिला ज्या आहेत त्यांनी अंतदानाचा देखील प्रयत्न काल भाजप कार्यालयामध्ये केला होता। आज सकाळपासून जर पाहिलं तर 2-3 महिला ज्या आहेत त्या उमेदवारी न मिळाल्यामुळे थेट उपोषणाला भाजपाच्या कार्यालयात बसलेला आहे। आताच थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं शहर जिल्हा अध्यक्षांनी आता त्यांची भेट देखील घेतलेली आहे, मनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र आम्हाला अधिसूचित नगरसेवक द्या अशी मागणी जी आहे ते या महिलांनी घेतलेली आहे, कारण आम्ही अनेक दिवसांपासून भाजपचं काम करतो, मात्र आम्हाला डावलून दुसऱ्यांना तिकीट दिलं जात असल्याचा आरोप केला होता। त्याचबरोबर पाहिलं दोन्ही शिवसेना जे आहेत त्यांच्याकडून आता 99 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील आता 25 उमेदवार रिंगणात टाकण्यात आलेले आहे। अजित पवार गटाकडून देखील आता 80 उमेदवार जे आहेत ते पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे। भाजप असेल, शिंदे शिवसेना असेल किंवा दोन्ही राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, संपूर्ण सगळे पक्ष जे आहेत ते स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे। त्यामुळे आता मोठी चुरस जी आहे ती छत्रपती त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधलं हे चित्र आम्ही सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेऊ। विजय, तुम्ही असे जोडलेले राहा।